नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 5 सप्टेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वितीय आहे. नक्षत्र हस्त आहे. योग शुभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:17 ते 10:51 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:01 ते 12:49 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 1:58 ते 3:32 आणि यमगंड काळ पहाटे 6:10 ते 7:43 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र केतू आणि शुक्राबरोबर युती योग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या केतू शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास, शारीरिक दुखापतीचे प्रसंग येऊ शकतील. लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. जो स्त्री वर्ग आहे त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा केतू शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणारे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर आमच्याबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील त्या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल मोठे ट्रेड आजच्या दिवशी करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतू शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. तुमचे आई किंवा माता असेल त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. घरातले जे स्त्री वर्ग असेल त्यांच्यावर सुद्धा थोड्या प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तेथेच असणारा केतू शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील, गडबडीचा राहील, दगदगीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. परंतु ती कामं पूर्ण होताना पूर्ण होऊ शकणार नाही. त्याच्यामध्ये अडथळे येतील. याचप्रमाणे स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असणारा केतू शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. आजचा जो दिवस आहे थोडा महत्त्वपूर्ण राहील. तुमचे आर्थिक व्यवहाराकडे लक्ष देणं गरजेचं राहील. गुंतवणूक आणि खर्च हे करताना थोडी काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. भावनेच्या आहारी जाऊन खर्च किंवा गुंतवणूक करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा केतू शुक्राबरोबर हा चंद्र युद्धयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. याचप्रमाणे शारीरिक दुखापतीचे प्रसंग सुद्धा येऊ शकतात. तुमचे खर्च किंवा तुमचं इन्कम या संदर्भात काळजी घ्या. गुंतवणूक करण्यासंदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या व्यय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा
शुक्र आणि केतू बरोबर हा चंद्र युती योग करणार दिवस महत्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्वपूर्ण कामं छोटी असतील किंवा मोठी अजिबात करू नका. आजच्या दिवशी फिरणं वगैरे होईल, परंतु कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा केतू शुक्राबरोबर हा चंद्र युती करणार आहे. दिवस महत्वपूर्ण राहील. आर्थिक व्यवहाराकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आर्थिक व्यवहार चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. याचप्रमाणे तुमची भावंड असेल त्यांच्यावर सुद्धा वादविवादाचे प्रसंग आजच्या दिवशी घडू शकतील. जर विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या शुक्र, केतू बरोबर हा चंद्र युती योग करणार दिवस महत्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. तुमचे जे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर छोट्या प्रमाणात खटके वगैरे होऊ शकतील. ऑफिस पॉलिटिक्स सारखे काही अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी येऊ शकतील. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा शुक्र, केतू बरोबर हा चंद्र युती योग करणार दिवस महत्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय घेताना थोडीशी काळजी घ्या. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. काही चांगले महत्वपूर्ण लाभ सुद्धा होऊ शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल, तर तुम्हाला त्या संदर्भातले काही अनुभव आजच्या दिवशी येऊ शकतील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे होऊ शकेल. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा केतू शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणार दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. लागणं, कापणं, खरचडणं, फ्रॅक्चर, स्टिचेस अशा शारीरिक दुखापतीचे प्रसंग आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. इझी मनी, झटपट लाभाच्या मागे जाऊ नका. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतू शुक्राबरोबर हा चंद्र युती करणार आहे. वैवाहिक जोडीदारावर बरोबर वादविवादाचे प्रसंग आजच्या दिवशी उद्भवू शकतील. त्याचप्रमाणे गैरसमजामुळे खटके उडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. तुम्हाला स्वतःच्या आणि वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 5 सप्टेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.